सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत आमने सामने राहिलेले मित्रपक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र येणार आहेत। त्यासाठी खासदार नारायण राणेंनी मध्यस्थी केली असून जागांचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे। पाहुयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे। एकंदरीत आम्ही सर्व 50 जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल। राज्यातील नगरपालिका निवडणुकीत लक्षवेधी राहिला तो सिंधुदुर्ग जिल्हा। नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना आमने सामने पाहायला मिळाले। त्यासोबतच राणेंचे दोन्ही पुत्र देखील आमने सामने आले होते। मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र दिसणार आहेत। या दोन्ही बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये नारायण राणेंची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे आणि आता सिंधुदुर्गसाठी महायुतीचा फॉर्म्युलाही ठरलाय। 50 जागांपैकी भाजपला 31 तर शिवसेनेला 19 जागा दिल्या जातील असं राणे बंधूंनी घोषित केलंय। नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये झालेलं वैर आता संपलं असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरं जाणार आहेत। या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34। राणे साहेब यांनी कालपासून महायुती संदर्भात बैठका घेतल्या। दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही महायुती झालेली आहे। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली। कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं नाही। एकंदरीत आम्ही सर्व 50 जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप शिवसेना युती होणं आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। ठीक आहे ना, शिवसेना भाजप युती आहे त्याला चांगला आहे। महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होते आहे, अनेक ठिकाणी होते आहे, त्यामुळं चांगले संकेत आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं आपली ताकद लावत एकला चलो रेची भूमिका घेतली होती। केवळ एकला चलो नव्हे तर पैसे वाटपाच्या स्टिंग ऑपरेशन पर्यंत गोष्टी गेल्या होत्या। मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत। ही युती 100% यशस्वी होईल असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केलाय। मात्र आधी सुरू झालेलं वैर पूर्णपणे संपलंय की त्याच्या काही खुणा अद्यापही आहेत हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।